श्लोक 15. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनै च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहम्. अर्थ: मी ईश्वर सर्वांच्या हृदयात राहतो. माझ्यापासून म्हणजेच परमेश्वरापासून सर्वांना स्मरण, ज्ञान, अज्ञान, विस्मृती मिळते किंवा होते. ईश्वरच सर्व वेदांच्या द्वारे जाणण्यास योग्य आहे आणि ईश्वरच वेदात शास्त्रसुद्धा निर्माण करणारा आणि वेदांचा ज्ञाता म्हणजे जाणणारा असा आहे. विवरण: सर्वांचे मध्ये परमात्माच नीटपणे बसलेला आहे. तो केवळ हृदयात वास करतो असे नाही, तर हृदय नसणाऱ्या जीवजंतूंमध्ये, वनस्पतींमध्ये सुद्धा वास करीत असतो. हृद म्हणजे पोकळी, म्हणजे तो देहातील आकाशात असतो. तो प्रत्येक पेशीमध्ये भरलेला आहे. म्हणूनच प्रत्येक पेशीचे कार्य नीटपणे चालते. देहाकाशाला हृदी किंवा हृद असे म्हटले आहे. आपल्या मेंदूच्या पेशीतही तोच कार्य करीत असतो. म्हणून त्याचे पासून स्मृती कार्य करते, ज्ञान प्रगट होते, आपल्याला विचार करता येतो. आपणास कोणीही आठवण करून न देता आतूनच एक प्रकारची स्मृती येते. ती केवळ परमात्म्यामुळेच. अनेक वेळा एखादी गोष्ट कितीही वेळा शिकवली तर आपल्याला येत नाही, कळत पण नाही. पण नंतर कधीतरी ती गोष्ट अचानकपणे अगदी आपोआपच आपल्याला कळते. आता ही आपोआप कळण्याची क्रिया कोण घडवितो? तर तोच ती क्रिया आहे, ती घडवितो. कारण तोच ज्ञान देतो. शास्त्रज्ञांना संशोधन करीत असताना एखादी गोष्ट अचानकपणे स्फुरते व शोध लागतो. अर्थात हे स्फुरण देणारा हा परमेश्वरच असतो. स्वतःचा विचार केला तरी आपल्या लक्षात येते की एखादा विचार अगदी आतून प्रगट होतो. विचारांचे हे प्रगटन म्हणजे अपोहन. अप अधिक उह, अह या धातूपासून विचार करणे या अर्थी हा शब्द प्रयोग केलेला आहे. तो विचार खाली आपल्यापर्यंत येतो, म्हणूनच त्याला अप असे म्हटलेलं आहे. परमात्म शक्ती किती रूपांनी व्यक्त होते, तर असंख्य रूपांनी ती व्यक्त झालेली आहे. सप्तशती पाठामध्ये देवीची असंख्य रूपे सांगितली आहेत. ती सर्व परमेश्वराची शक्ती वेगवेगळ्या भावात कशी प्रगट होते त्याचे वर्णन केले आहे. उदाहरणादाखल काही गोष्टी मी सांगते. या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता, निद्रारूपेण, स्मृतिरूपेण, मातृरूपेण, लक्ष्मीरूपेण, क्षुधारूपेण, जातिरूपेण, शक्तिरूपेण, लज्जारूपेण, श्रद्धारूपेण संस्थिता अशी आहे. अगदी अजूनही कित्येक रूपं यामध्ये सांगितली आहेत किंवा वर्णन केलेली आहेत. या श्लोकात भगवंताने ज्ञान, स्मृती, भ्रांती एवढीच रूपे आपल्याला सांगितली आहेत. परंतु व्यक्तिजीवनात परमात्मशक्ती अनेक रूपांनी कार्य करीत असते आणि ही अशीच असंख्य रूपे एकाच परमात्मशक्तीचे आहेत असे तू नीट लक्षात घे, असे भगवंत सांगत आहेत. व्यक्तिजीवनात व विश्वजीवनात भरून राहिलेली व कार्य करणारी विश्वशक्ती आहे. तिचे स्वरूप व तिचे उगमस्थान असलेला जो परमात्मा, तो वेदांनी म्हणजे ज्ञानशास्त्रांनी जाणून घ्यायला लागतो. आपल्या भारतामध्ये परमात्म्याचा शोध घेण्याचे कार्य हजारो वर्षापूर्वीपासून चाललेलं आहे किंवा चालत आलेलं आहे. शोध घेण्याच्या या सर्व प्रयत्नात ज्ञानरूपी वेदांचे कार्य फार मोठे आहे. म्हणूनच भगवंत सांगत आहेत की वेदांनी जाणण्याजोगे जे काही आहे ते म्हणजे मी परमात्माच आहे. परमात्म्याला जाणण्यासाठी जो वेदांत झाला तो सुद्धा परमेश्वरच आहे आणि वेद आणि वेदांत निर्माण करणारा सुद्धा तोच आहे. म्हणून ज्ञानदेव म्हणतात की ज्याचे निश्वासी जन्म झाले वेदराशी, म्हणजेच वेदांताचा कर्ता व वेदवेत्ता हे दोन्ही परमेश्वरच आहे. अगदी थोडक्यात सांगायचे झाले तर सर्वांमध्ये राहून सर्वांना ज्ञान, पूर्वस्मरण, विस्मरण वगैरे सर्व गोष्टी परमेश्वराद्वारेच होत असतात आणि तोच या सर्वांचा कर्ता व ज्ञाता सुद्धा आहे. भगवंतांनी हे सर्व गोष्टी अर्जुनाला इथे सांगितल्या आहेत. आपण थांबूया.
श्लोक 16. द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते. अर्थ, या जगतामध्ये क्षर व अक्षर असे दोन पुरुष आहेत. सर्व भूते हा क्षर पुरुष व कूटस्थ हा अक्षर पुरुष आहे. विवरण. लोके म्हणजे इहलोकी, पृथ्वीवर किंवा मृत्यूलोकात दोन पुरुष आहेत. पैकी एक क्षरपुरुष व दुसरा अक्षरपुरुष. क्षरपुरुष म्हणजे झिजणारा, नाश पावणारा. सर्व भूते याचा अर्थ अस्तित्वात असलेले सर्व. सर्व म्हणजेच प्राणी व निर्जीव वस्तू. तर क्षरपुरुषात पंचमहाभूतांसह सर्व भूते यांचा समावेश आहे. त्याचबरोबर अष्टधा प्रकृतीसुद्धा आहे. यालाच 13व्या अध्यायात क्षेत्र असे म्हटले आहे. तर या अध्यायाचे सुरुवातीला अश्वत्थ वृक्ष असे म्हटले आहे. क्षर म्हणजे ज्ञानहीन. आपल्यातील अहंभाव म्हणजे ज्याला जीवात्मा असे म्हणतात, तो सुद्धा क्षरपुरुष आहे. अधिभूतं क्षरोभाव असं या आधी भगवंतांनी सांगितलेलं आहे. जन्माला येणारे सर्व नष्ट होते असा भारतीय तत्त्वज्ञानाचा व विज्ञानाचा सिद्धांत आहे आणि तो अचूकसुद्धा आहे. कारण प्रोटॉन कधी नष्ट होत नाहीत असा पाश्चात्यांचा सिद्धांत 1980पर्यंत अस्तित्वात होता. पण 1980 साली योगेशपती व अब्दुल सलम यांनी प्रोटॉन नष्ट होतात हे सिद्ध केले होते, असे डॉक्टर पविवर्तकांनी आपल्या पुस्तकात सांगितलेले आहे. म्हणजेच जे जे मूर्त स्वरूपात आहे ते नष्ट होणारेच असते, हे निश्चितपणे सांगता येते. क्षर नावाचा पुरुष जो आहे तो म्हणजेच जीव किंवा प्राण. ती शक्ती असून तिचे अस्तित्व आत्म्यावर अवलंबून आहे. शक्ती ही नाशिवंत आहे. परमप्रकृतीमध्ये अष्टधा प्रकृतीचे एकत्रीकरण आहे. खरे तर जो क्षर आहे तो पुरुष नाही, कारण पुरुष अविनाशी आहे. पण उपाधीमुळे तो विनाशी झालेला भासतो. शरीर ही याची उपाधी आहे. ज्ञानदेव म्हणतात की ऐसे उपाधीचे नी पाढे क्षणिकत्व याते जोडे. म्हणजेच आत्मा जेव्हा जीवात्मा होतो तेव्हा तो आला म्हणजे जन्माला आला, किंवा तो गेला म्हणजे इहलोक सोडून गेला म्हणजे आपल्या भाषेत मेला असे म्हणतात. अशावेळी त्या चैतन्याला क्षर असे म्हणतात. त्या चैतन्या नाम अर्जुना क्षर पुरुषगा. असा हा प्राण अथवा जीव एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जातो. शरीरात जातो तेव्हा व्यक्त होतो, पण त्यापूर्वी तो अव्यक्तच असतो. मात्र त्याचे असे जाणे येणे सातत्याने सुरूच असते. भूतांमध्ये राहणारा म्हणजेच कूटस्थ हा अक्षर पुरुष आहे. चैतन्याचे ज्ञानस्फुरण म्हणजेच मायेचा स्वीकार, ती परब्रह्माची ज्ञानशक्ती आहे. या ज्ञानशक्तीच्या स्फुरणाने ज्ञान व अज्ञान एकत्र येते. चैतन्याची अहमची जाणीव म्हणजे ज्ञान, तर विविधतेने नटावे हे कामनेचे म्हणजेच इच्छेचे स्वरूप म्हणजे अज्ञान. चैतन्याने ज्ञानशक्तीचा स्वीकार केला, पण विश्वनिर्मिती मात्र केली नाही. ते स्वरूप म्हणजेच अक्षरपुरुषाची स्थिती. याला चैतन्याची निद्रा असे सुद्धा म्हटले जाते, कारण यामध्ये स्वरूपाचा विसर आहे. ती अज्ञान दशे केवळे अक्षरू नाम. हे अक्षर म्हणजेच अविनाशी तत्व वृक्षाचे बीज आहे. येथे त्याला अव्यक्त असेही म्हणतात. येथेच पुरुष प्रकृती असे द्वंद्व निर्माण होते. शिवशक्ती हे अर्धनारी नटेश्वराचे रूप आहे. यालाच कूटस्थ असे पण म्हणतात. कूट म्हणजे भूते आणि कूटस्थ म्हणजे जो भूतात राहतो तो. शिवाय कूट म्हणजे गूढ, कोडे, समस्या किंवा ज्याचा उलगडा होत नाही ते, जे शब्दात वर्णन करता येत नाही ते सर्व, असे अनाकलनीय रूप. अक्षरपुरुषाबद्दल ज्ञानदेव म्हणतात, जीवत्व जेथुनी किरीटी विश्व उठतची उठी, ते उभय भेदांची मिठी अक्षर पुरुष. कूटचा अर्थ गूढ जागा, जी कधीच लक्षात येत नाही अशी गुप्त जागा.
आपल्या शरीरात आत्मा वास करतो, पण तो नेमक्या कोणत्या जागी आहे हे आपल्याला सांगता येत नाही, कळतसुद्धा नाही. म्हणूनच त्याला कूटस्थ असे म्हटले आहे. आत्मा अक्षर आहे. तो कधीही झिजत नाही, नष्ट होत नाही. तो आहे तसा अनादी कालापासून अनंत कालपर्यंत असणारा असाच आहे. तो कधी अस्तित्वात आलेला नाही, म्हणून तो भूत नाही आणि म्हणूनच तो अक्षरसुद्धा आहे. असा अक्षर आत्मा शरीरात स्थानापन्न झाला की प्राणी तयार होतो. म्हणून या दोघांना दोन पुरुष असे भगवंतांनी म्हटले आहे. आत्मा हा आनंदमय कोशात वास करतो. तोच मूळ शक्ती आहे. आनंदमय कोशाबाहेरील विज्ञानमय कोश, मनोमय कोश आणि अन्नमय कोश हे क्षर म्हणजे नाश पावणारे आहेत. पण आनंदमय कोशात असणारा आत्मा परमात्म्याचा अंश असल्याने तो अक्षर आहे असे भगवंत इथे अर्जुनाला सांगत आहेत. इथे आपण थांबूया. श्लोक 17. उत्तमः पुरुषस्त्वन्यः परमात्मेत्युदाहृतः यो लोकत्रयमाविश्य बिभर्तव्यय ईश्वरः. अर्थ: या दोन पुरुषांहून अन्य उत्तम पुरुषाला परमात्मा असे म्हणतात. तो अविनाशी ईश्वर तिन्ही लोकात प्रवेश करून त्यांना धारण करतो असे भगवंत इथे सांगत आहेत. विवरण: मागील श्लोकात क्षर आणि अक्षर या दोन प्रकारच्या पुरुषांचे वर्णन केल्यानंतर या दोन्हीहून उत्तम पुरुष दुसराच कोणी आहे असे भगवंत इथे सांगत आहेत. अन्य म्हणजे दुसरा किंवा वेगळा असे परमात्म्याला उद्देशून ते म्हणत आहेत. पण तो नुसता वेगळा नाही, तर तो विलक्षण सुद्धा आहे. 18व्या श्लोकात परमात्मा क्षरापेक्षा अतीत व अविनाशी अक्षरापेक्षा उत्तम आहे असे भगवंत सांगत आहेत. परमात्म्याचा अंश असलेल्या जीवात्म्याची दृष्टी किंवा आकर्षण नाशवान क्षरगोष्टीकडेच असते, म्हणून परमात्मा त्यापेक्षा विलक्षण आहे. येथे कोणताच विकार नाही. परमात्मा शब्दच निर्गुण वाचक आहे. परम म्हणजे श्रेष्ठ. तो संपूर्ण जीवांचा आत्मा आहे. आत्मा हा त्याचाच अंश आहे आणि तोही अव्यय अक्षर आहे. तर परमात्मा ही सर्वात वरिष्ठ किंवा श्रेष्ठ अशी शक्ती आहे. हाच तीनही लोकात राहून त्यांचे भरण पोषण करतो. 9व्या अध्यायात याला भरता असे म्हटले आहे. एवढे करूनही तो कमी होत नाही. तो तीनही लोकांचा स्वामी किंवा शास्ता आहे. म्हणजेच तो सर्व लोक महेश्वर आहे. जीवावर प्रभुत्व गाजविणारा हा आत्मा परमात्म्याचा अंश असला तरी या जीवावर, शरीरावर मात्र या परमेश्वराचेच प्रभुत्व आहे. अध्याय 13 मध्ये क्षेत्र हा शब्द जीव व शरीर या दोघांच्यासाठी मिळून वापरला आहे. तर क्षेत्रज्ञ हा शब्द आत्म्यासाठी योजला आहे. अपरा प्रकृती म्हणजे सजीव शरीर, तर पराप्रकृती म्हणजे जीवभूत आत्मा आहे. परा व अपरा प्रकृतीपासून सर्व भूते उत्पन्न होतात आणि त्या सर्वांवर सत्ता चालविणारा तो उत्तम पुरुष किंवा परमात्मा आहे. मागील श्लोकात या विश्वात क्षर आणि अक्षर म्हणजे विनाशी आणि अविनाशी असे दोन पुरुष आहेत असे सांगितले होते. या श्लोकात या दोघांपेक्षा निराळा असा उत्तम पुरुष आहे असे भगवंत सांगत आहेत. म्हणून उत्तम पुरुष हा तिसरा पुरुष आहे असा याचा अर्थ होऊ शकतो. पण हा तिसरा नसून क्षर आणि अक्षर मिळून जो एकच होतो तोच उत्तम पुरुष आहे. यामध्ये दोन्ही सामावलेले आहे. क्षर व अक्षर पुरुष कनिष्ठ आहेत, म्हणून या उत्तम पुरुषाला पर म्हणजे श्रेष्ठ असा आत्मा किंवा परमात्मा असे म्हटले जाते. परमात्मा या शब्दाने पुरुषोत्तम किंवा उत्तम पुरुष असेही सुचवले जाते. तसे तर याविषयी शब्दाने सांगताच येत नाही, तसे ते शक्यही नाही. केवळ अनुभवाने त्याला जाणता येते किंवा जे अनुभवी आहेत तेच याला जाणू शकतात असे भगवंत इथे अर्जुनाला सांगत आहेत. इथे आपण थांबूया. श्लोक 18. यस्मात्क्षरमतीतोऽहमक्षरादपि चोत्तमः अतोऽस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः. अर्थ: मी क्षराहून म्हणजे
सर्व भूताहून वेगळा आहे व अक्षराहून उत्तम आहे. म्हणून लोकात व वेदात पुरुषोत्तम या नावाने प्रसिद्ध आहे. इथे मी म्हणजे ईश्वर किंवा परमात्मा असा अर्थ घ्यायचा आहे. विवरण: क्षर प्रकृती प्रतिक्षण परिवर्तनशील आहे असे आहे. परमात्मा नित्य निरंतर निर्विकार रूपाने जसाच्या तसा राहणारा आहे. क्षराहून तो संपूर्णपणे अतीत म्हणजे अगदी वेगळा आहे. शरीराच्या पलीकडे व्यापक, श्रेष्ठ, प्रकाशक, सबल, सूक्ष्म इंद्रिये आहेत आणि या इंद्रियांच्या पलीकडे मन आहे, तर मनाच्या पलीकडे बुद्धी आहे. इंद्रियाणी पराण्याहुर इंद्रियेभ्य परम मनः मनस्सस्तु परा बुद्धिर यो बुद्धे परतस्तु सहा, असं 3ऱ्या अध्यायात भगवंताने सांगितलेले आहे. एका पलीकडे एक असे असून शरीर, इंद्रिय, मन आणि बुद्धी एकाच जातीचे व जड आहेत, परंतु परमात्म तत्व त्याचे पलीकडे असून ते चेतन सुद्धा आहे. अक्षरादपि चोत्तमः, जीवात्मा हा परमात्म्याचा अंश असल्याने त्याच्यात तात्विक एकता आहे. आणि असे असले तरी भगवंत सांगत आहेत की परमात्मा हा जीवात्म्यापेक्षा उत्तम आहे, श्रेष्ठ आहे. कारण जीवात्मा जड प्रकृतीशी आपला संबंध मानतो. म्हणजेच ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः मनःषष्ठानी इंद्रियाणी प्रकृती स्थानी कर्षती, असे 7व्या श्लोकात सांगितलेले आहे. तसेच प्रकृतीच्या गुणांनी मोहित सुद्धा होतो. परंतु परमात्मा हा प्रकृतीच्या अतीत आहे. तो कधीही मोहित होत नाही, मोह पावत नाही. मोहितं नाभिजानाति असा आहे. परमात्मा प्रकृतीला अधीन ठेवून या लोकात येतो, अवतार घेतो. प्रकृतीम स्वामधिष्ठाय संभवाम्यात्ममायया असे त्यांनी 4थ्या अध्यायात सांगितले आहे. परंतु जीवात्मा प्रकृतीला वश होऊन लोकात येतो. परमात्मा सदैव निर्लिप्तच असतो. नचमांतानी कर्माणी निबध्नन्ति धनंजय असे 9व्या अध्यायात सांगितले, तर 4थ्या अध्यायात नमां कर्माणि लिंपंती असे भगवंताने सांगितलेले आहे. जीवात्म्याला निर्लिप्त होण्यासाठी साधन करावे लागते. भगवंतांनी स्वतःला क्षराहून अतीत व अक्षराहून उत्तम असे म्हटले आहे. क्षर व अक्षर यामध्ये भिन्नता आहे. अक्षर सुद्धा अक्षराहून अतीत व उत्तम असेच आहे. अतोस्मी लोके वेदेच प्रथित पुरुषोत्तम. येथे लोके म्हणजे या लोकात असलेली पुराणे, स्मृती, वेद यामध्ये भगवान पुरुषोत्तम या नावानेच प्रसिद्ध आहेत. शुद्ध ज्ञानालाच वेद असे म्हणतात. ते अनादी असून ते ज्ञानच आहेत आणि ते ज्ञान ऋग, यजु इत्यादी वेदांचे रूपाने प्रगट झाले आहे व त्याच वेदांनी याला पुरुषोत्तम म्हटलं आहे. मागील श्लोकात सांगितलेला उत्तम पुरुष म्हणजेच हा पुरुषोत्तम आहे. क्षर आणि अक्षर यांना स्वतंत्र सत्ता नाही, परंतु परमात्म्याची स्वतंत्र सत्ता आहे. क्षर व अक्षर दोन्ही परमात्म्यात राहतात, परंतु अक्षर म्हणजे जीव क्षराशी म्हणजे प्रकृतीशी संबंध जोडून त्याच्या अधीन होतो. परमात्मा हा असंग असून तो क्षराच्या म्हणजेच प्रकृतीच्या अधीन नसतो. म्हणूनच तो अक्षरापेक्षा उत्तम आहे असे तू लक्षात घे, असे भगवंत अर्जुनाला इथे सांगत आहेत. इथे आपण थांबूया. श्लोक 19. यो मामेवम सम्मूढो जानाति पुरुषोत्तमं स सर्वविद् भजति मां सर्वभावेन भारत. अर्थ: हे भारता म्हणजेच अर्जुना, जो ज्ञानी मोहरहित होऊन मला म्हणजे ईश्वराला याप्रमाणे पुरुषोत्तम समजतो किंवा जाणतो, तोच सर्वज्ञ होऊन ईश्वराची सर्व भावाने सेवा करतो किंवा सर्व भावाने त्याचेच भजन आणि पूजन करतो. यो मामेवम सम्मूढ. जीवात्मा हा परमात्म्याचा सनातन अंश आहे. खरे तर त्याने परमात्म्याचा अनुभव करणे हेच त्याचे मोहरहित होणे किंवा असणे असते. परंतु तो जीवात्मा आपला संबंध संसाराची म्हणजे प्रपंचाशी मानतो. हाच मोह परमात्म्याला जाणण्यातील बाधा किंवा प्रमुख अडसर आहे.
तो संसारात असल्याने मी म्हणजे परमात्मा असे वेगळेपणाने समजतो किंवा तसे त्याचे भिन्नत्व तो मानत राहतो. परंतु त्याने संसाराशी जर संबंध तोडला किंवा परमात्म्याला तत्वाने जरी जाणले तरी त्याला संसाराशी भिन्नता असलेली व परमात्म्याशी आपली एकता असलेली अनुभवायला येते. थोडक्यात संसाराशी संबंध मानणे हाच भक्तीत व्यभिचार किंवा दोष आहे. मूढता म्हणजे मनाला होणारा मोह आहे. जानाती पुरुषोत्तमम, ज्याची मूढता म्हणजे मोह संपूर्णपणे नष्ट झालेला आहे तोच भगवंताला पुरुषोत्तम म्हणून जाणतो. क्षराहून वेगळ्या असलेल्या पुरुषोत्तमाला सर्वतोपरी जाणून त्याला सदैव सन्मुख असतो, त्याला आपले मानतो. म्हणजेच संसाराचे आकर्षण किंवा मोह इथे त्याचे संपूर्णपणे समाप्त होऊन जाते. मात्र त्याला थोडेसे जरी संसाराचे आकर्षण वाटत राहिले तर या पुरुषोत्तमाला तो यथार्थपणे जाणू शकत नाही असे लक्षात घ्यायला पाहिजे. स सर्वविद भजती माम सर्व भावेन भारत, जो पुरुषोत्तमाला जाणतो त्याला या विषयात कोणताही विकल्प, भ्रम किंवा संभ्रम राहत नाही व त्याला या संसारात अजून जाणण्याजोगे काहीच राहत नाही. म्हणून त्याला येथे सर्वविद म्हणजे सर्व काही जाणणारा असे भगवंत म्हणत आहेत. आणि जो अशा प्रकारे सर्वविद आहे तो केवळ भगवंताचेच भजन करतो. त्याची श्रद्धा भगवंतावरच असते. त्यामुळेच तो वृत्तीने आणि क्रियेने भगवंताचाच होऊन राहतो. अशा प्रकारे भगवंताची केलेली ही भक्ती अव्यभिचारी भक्ती आहे असे भगवंत इथे सांगत आहेत. ज्ञानमार्गात जाणणे व भक्ती मार्गात मानणे या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असतात. ज्या विषयात थोडासा सुद्धा संशय नाही त्याला दृढतापूर्वक मानणे हेच भक्ती मार्गातील जाणणे आहे. अशा प्रकारे भगवंताला सर्वतोपरी जाणल्यानेच तो सर्वविद होतो. ज्याचे हृदयात पुरुषोत्तम बिंबला तोच खरी भक्ती करतो, म्हणजेच तोच खरा भक्त होतो. असा पुरुष ज्ञानी असूनही संपूर्ण भक्तसुद्धा असतो. ज्याचे जवळ ज्ञान आहे त्याचे जवळ प्रेम आहे. परमेश्वराचे ज्ञान व प्रेम ह्या दोन्ही गोष्टी एकच आहेत. त्याचे ज्ञान झाले की प्रेमभाव उत्पन्न होतोच. प्रेम म्हणजे भक्ती. म्हणूनच प्रेम किंवा भक्ती आणि ज्ञान या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे भगवंत अर्जुनाला इथे सांगत आहेत. सर्व भाव म्हणजे सद्वस्तू एकच आहे. तिलाच ईश्वर, पुरुषोत्तम, परब्रह्म अशी नावे आहेत. त्या एका वस्तूचे स्वरूपच विश्वरूप आहे किंवा सर्वरूप आहे. या विश्वात जे काही आहे ते त्या सद्वस्तूमुळेच ते त्या सद्वस्तूचेच प्रगटीकरण आहे. म्हणजेच ईश्वरच सर्व काही आहे हा सर्व भाव. आणि या सर्व भावाने अद्वितीय अशा या सद्वस्तूला जाणायचे आहे. सर्व भावाने त्याचीच पूजा करायची आहे, त्याचीच उपासना करावी. हे एका वेळी शक्य नाही. उपासकाची शक्ती कमी किंवा लहान आहे म्हणून तो विश्वरूपाच्या छोट्या भागाचीच सेवा करू शकतो. मात्र तो छोटा भाग हा विश्वरूपाहून वेगळा नाही. त्या अंशात्मक भागाची सर्व भावाने सातत्याने केलेली सेवा ही विश्वात्म्याची, पुरुषोत्तमाची सेवा असते. आणि हा छोटा भाग कसा असतो ते विभूती योगात भगवंतांनी वेगवेगळी उदाहरणे देऊन आपल्याला सांगितलेला आहे. काही लोक मी, माझे उपास्य दैवत, माझ्या जातीची, माझ्या उपास्याची प्रतिष्ठा मोठी आहे असे मानतात. तसं ते प्रतिपादनही करत राहतात. त्यांनी केलेली उपासना ही सर्व भावाने होत नाही. ती असर्व भावाने किंवा खंड भावाने केलेली सेवा असते. हा अपूर्ण असा असर्व भावच द्वैताला कारणीभूत होतो आणि यातूनच सर्व प्रकारची दुःखे सुद्धा निर्माण होतात. येथे सांगितले आहे की सर्व भावाने पुरुषोत्तमाला जो जाणतो तोच असमूढ आहे. तो ज्ञान विज्ञान संपन्न होतो. तोच सर्वविद असतो. तो सर्व काहीच जाणणारा असतो. तो स्वतःला विश्वरूपात सम्मिलित झाल्याचे म्हणजे त्याच्यात मिसळून गेल्याचे पाहतो आणि विश्वरूपालाही स्वतःमध्ये बघतो.
म्हणून ज्ञानी माणूस अशी विश्वसेवा करून भक्ती करतो. येथे ज्ञान व भक्ती एकत्र आली आहेत. म्हणजेच हे समस्तही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा बोतला भावो, म्हणून भक्ता माझी रावो आणि ज्ञानी या तोची, असे ज्ञानेश्वर माऊलींनी 7व्या श्लोकात 136व्या ओवीमध्ये सांगितलेले आहे. येथे ज्ञानोत्तर भक्ती भगवंतांनी अर्जुनाला सांगितलेली आहे. इथे आपण थांबूया. श्लोक 20. इति गुह्यतमं शास्त्रमिदमुक्तं मया नघ, एतद्बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे पुरुषोत्तमयोगो नाम 15ोऽध्यायः. अर्थ: हे निष्पाप अर्जुना, मी भगवंताने कथन केलेले हे शास्त्र अत्यंत गुह्य आहे व हे भारता, हे जाणल्यानेच पुरुष सर्वज्ञ व कृतकृत्य होतो असे तू निश्चितपणे समज. विवरण: जीवनामध्ये परमभक्ती आली म्हणजे होणारे कर्म हे भक्ती व ज्ञान यापासून वेगळे उरत नाही किंवा वेगळे असतही नाही. कर्म, भक्ती व ज्ञान या तिघांचे मिळून एकच एक रमणीय रूप होते आणि त्यातूनच अद्भुत प्रेममय व ज्ञानमय सेवा सहजच निर्माण होत जाते. आपले प्रेम कर्मात प्रकट करायला हवे. प्रेमाचे बाह्य रूप सेवा आहे. प्रेम अनंत सेवा कर्माने नटलेले असते. प्रेम असले की तेथे ज्ञानही येते. ज्याची सेवा करायची त्याला काय आवडेल किंवा काय आवडते याचे ज्ञान आपल्याला असायलाच हवे. कारण प्रेमाचा प्रभाव कार्याद्वारा फाकण्यासाठी ज्ञानाची अत्यंत गरज असते असे भगवंत सांगत आहेत. आणि प्रेम नसले तर नुसत्या ज्ञानाचा सुद्धा उपयोग नाही. प्रेमाने होणारे कर्म इतर कोणत्याही कर्मापेक्षा निराळे असते. जसे दमून भागून आलेल्या आपल्या मुलाला म्हातारी झालेली आई म्हणते, अरे बाळा, किती दमलास, किती कष्ट करतोस रे, आता थोडी तरी विश्रांती घे. केवळ एवढे नुसते शब्दच त्या मुलाचा थकवा नाहीसा करतात. या लहानशा प्रेममय कर्मात केवढे मोठे सामर्थ्य आहे. जीवनातील सर्व कर्मात ज्ञान व भक्ती म्हणजेच प्रेम ओतणे म्हणजेच पुरुषोत्तम योग आहे. अनघ म्हणजे निष्पाप. या श्लोकात भगवंत अर्जुनाला निष्पापा असे म्हणत आहेत, कारण अर्जुनाचे अंतःकरण अत्यंत शुद्ध आहे. त्याचे मनात कोणत्याही प्रकारची कोणाबद्दलच असूया नाही, पाप नाही. तसेच भगवंताबद्दल त्याची दृष्टी अत्यंत निर्दोष अशी आहे किंवा दोषरहित आहे. ज्याची दृष्टी दोषरहित नसते त्याचे जवळ कोणतीही गुप्त गोष्ट सांगू नये. कारण दोषदृष्टी असण्याचे मुख्य कारण अभिमान असतो आणि मनुष्याजवळ ज्या गोष्टीचा अभिमान असतो त्या गोष्टीची त्यामध्ये अत्यंत उणीवसुद्धा असते आणि ती उणीव तो दुसऱ्यामध्ये पाहतो. स्वतःमध्ये चांगुलपणाचा अभिमान असेल तर तो दुसऱ्यामध्ये वाईटपणाच पाहतो. पण अर्जुन मात्र असा नव्हता. त्याचे नावातच सरळपणा, रुजुता आहे. म्हणूनच भगवंतांनी त्याला अत्यंत गोपनीय गोष्ट त्याचे जवळ सांगितली. यापूर्वी 9व्या अध्यायात त्याला राजगुह्य सांगितले होते, पण आणि येथे ते गुह्यतम शास्त्र त्याला सांगत आहेत. इति गुह्यतमं शास्त्रमिदं. मागील अध्यायात अव्यभिचारिणी भक्ती सांगितली आहे. 15व्या अध्यायात क्षर, अक्षर आणि पुरुषोत्तम याचे वर्णन केले आहे. या विषयाची पूर्तता इति इदम या पदाने केली आहे. इति म्हणजे अशा प्रकारे आणि इदम म्हणजे हे. भगवंताने 18व्या श्लोकात आपला खरा परिचय देऊन अत्यंत गोपनीय गोष्ट प्रगट केली की मीच पुरुषोत्तम आहे. म्हणूनच याला गुह्यतम असे म्हटले आहे. शास्त्रात प्रायः संसार, जीवात्मा व परमात्मा यांचे वर्णन येते. या तिन्हीचे वर्णन या अध्यायात आले आहे, म्हणून याला शास्त्रसुद्धा म्हटले आहे. या गुह्यतम शास्त्रात भगवंत प्राप्तीचे 6 उपाय सांगितलेले आहेत. ते आपण थोडक्यात पाहूया. 1.
संसाराला तत्वाने जाणणे. श्लोक पहिला. 2. संसाराशी मानलेला संबंध सोडून केवळ भगवंताला शरण जाणे म्हणजेच हरिशरणता. श्लोक चौथा. 3. आपल्यात स्थित असलेल्या परमात्म तत्वाला जाणणे. श्लोक 11. 4. वेदाध्ययन करून तत्वाला जाणणे. श्लोक 15. भगवंताला पुरुषोत्तम म्हणून जाणून सर्व प्रकारे त्याचीच भक्ती करणे किंवा भजन करणे म्हणजेच अव्यभिचारी भक्ती करणे. श्लोक 19. 16. 6. संपूर्ण अध्यायाचा अभ्यास करून त्यातील तत्व जाणणे असे श्लोक 20व्यामध्ये सांगितलेले आहे. भगवत प्राप्तीचे असे सुगम उपाय या अध्यायात सांगितले आहेत आणि म्हणूनच याला भगवंताने शास्त्र असे म्हटले आहे. मया उक्तम. मया म्हणजे माझ्याद्वारा म्हणजेच भगवंताचे द्वारा. उक्तम म्हणजे सांगितले गेले आहे. संपूर्ण भौतिक जगताचा प्रकाशक आणि अधिष्ठान समस्त प्राण्यांचे हृदयात स्थित असलेला वेदद्वारा जाणण्यास योग्य क्षर आणि अक्षर या दोन्हीहून उत्तम असलेला हा पुरुषोत्तमच हे गुह्यतम शास्त्र सांगत आहे. कारण त्याचे विषय सांगणे इतरांना शक्य नाही. एतद् बुद्ध्वा बुद्धिमान स्यात् कृतकृत्यश्च भारत. वर सांगितलेले गुह्यतम शास्त्र जो तत्वाने जाणतो तो ज्ञानवान होतो. त्याला अजून काही जाणणे शिल्लकच उरत नाही, कारण त्याने जाणण्यायोग्य अशा पुरुषोत्तमाला आता जाणले आहे. परमात्म्याला जाणण्याने त्याची मूढता अज्ञान नष्ट होऊन जाते. परमतत्वाला जाणल्या व्यतिरिक्त इतर लौकिक विद्या, कला, भाषा, विज्ञान इत्यादी काहीही आणि कितीही जाणले तरी ते अपूर्ण असते आणि अजून काहीतरी जाणण्याचे शिल्लक राहिले आहे असे वाटत राहते. या सर्व लौकिक विद्या परमात्म्यापासूनच प्रगट होतात, म्हणून त्या न जाणता केवळ परमात्म्यालाच जर जाणले तर तो ज्ञानवान होऊनच जातो. 19व्या श्लोकात मोहरहित भजन करणाऱ्याला सर्वविद असे म्हटले आहे. त्यालाच येथे बुद्धिवान असे भगवंत म्हणत आहेत. भगवंत तत्वाची ही विलक्षणता आहे की कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग या तिन्हीपैकी कोणत्याही एकाच्या सिद्धीने कृतकृत्यता, ज्ञात ज्ञातव्यता आणि प्राप्त प्राप्तव्यता या तिन्ही गोष्टी माणसाला मिळूनच जातात. म्हणूनच एका परमात्म तत्वाला जाणले की त्याचेसाठी काही जाणणे, प्राप्त करणे किंवा कर्तव्य करणे काहीच शिल्लक राहत नाही. त्याचे जीवन सफल होते, मनुष्य जन्म सार्थकी लागतो. या अध्यायात तेजस्विता, ज्ञानमयता व व्यापकता यांचे वर्णन केलेले आहे. ज्ञानी पुरुष पुरुषोत्तमास जाणतो आणि सर्व भावांनी तो परमात्म्यास भजतो. भगवंताच्या या सांगण्यात ज्ञान व भक्ती एकत्र आली आहे. 7व्या अध्यायात ज्ञानदेवांनी सांगितले आहे की हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा गोतला भावो, म्हणून भक्ता माझी रावो आणि ज्ञानी आहे तोची. 137वी ओवी आहे. येथे सुद्धा ज्ञानोत्तर भक्तीच सांगितली आहे. भगवंत इति शास्त्रम असे म्हणत आहे, म्हणजे येथे शास्त्र पुरे झाले. व्यक्तीमधील चैतन्य विश्वातील वस्तुजातातील चैतन्य एकच असून एकरूप व एकात्मच आहे याची अनुभूती येणे आणि इथे शास्त्र संपते. विश्वरूप दर्शन झाल्यावर अर्जुनाला आपले व्यक्तिमत्व वितळून जात आहे असे वाटले होते. म्हणून त्याने भगवंताला प्रार्थना केली होती की माझी प्रकृती जिवंत राहू देत, सारे सगुण साकार दिसायला लागू देत. ही साऱ्या मानवांची प्रार्थना अर्जुनाने केली होती. आपले जीवन ज्ञानपूर्ण व कृतार्थ व्हायला हवे. ही ज्ञानपूर्णता व कृतार्थता परमात्म साक्षात्कारातच आहे असे भगवंत इथे सांगत आहेत. पण परमात्म साक्षात्कार भयभीत करणारा आहे, म्हणून एकीकडे परमेश्वर भेटावा असे तर वाटते, तर दुसरीकडे आपण व आपला अहंभाव टिकावा असेही माणसाला वाटते. अर्जुनाला विश्वरूप दर्शनातील भयानकता सहन होईना, तेव्हा तो म्हणाला, या लागी जी देवा
एथीचे भय उपजतसे जीवा, म्हणून ये तुला लळा पाळावा, जे पुरे हे आता. खरे तर माणसाला स्वतंत्र व मुक्त व्हावे अशीच ओढ असते, परंतु येथे अहम विराट अस्तित्वात विलीन होतो. ही अहम शून्यची स्थिती मनाला भयभीत करते, कारण मीच नसेन तर त्या मुक्त अवस्थेला तरी काय अर्थ आहे असे त्याला वाटते. मानवी मन घरट्यात असेल तर त्याला आकाशात उडावे असे वाटते, आणि जर आकाशात झेप घेतली तर ते त्याचे घरटे त्याला माघारी बोलावत राहते. म्हणजेच त्याला विराट निराकार चैतन्यही हवे आहे आणि इंद्रियांकरवी भोगता येतील असा प्रपंचही हवाच असतो. प्रत्यक्षात मात्र एकाचा त्याग केला तरच दुसरे प्राप्त होते, प्रपंच किंवा चैतन्य म्हणजेच मुक्ती. आणि मानवी जीवनाची ही आकांक्षा पूर्ण करण्यासाठीच जणू भगवंत एक गूढ रहस्य उकलून दाखवित आहेत. जीवनाला परतत्व स्पर्श व्हावा आणि सगुण साकारता टिकावी. आपले व्यक्तिमत्व अबाधित राहून आत्मानुभूती ही अनुभवता यावी. माया नष्ट व्हावी, पण विश्वानुभव सुद्धा घेता यायला हवा. असे हे अलौकिक रहस्य भगवंत अर्जुनाला उकलून दाखवत आहेत. मानवी जीवन ज्ञानपूर्ण व कृतार्थ व्हावे यासाठी व्यक्तिगत जीवनात रजतमाचे अंशसुद्धा त्यागून भगवंताचा अनन्य भक्त झाले तरच माणूस आत्मानुभूतीचा अनुभव घेऊ शकतो. आणि यासाठी मन, बुद्धी, अहंकार भगवंताला अर्पण करायला लागते. विश्वाचा निर्माता, भरण पोषण करणारा, सर्व व्यापक ईश्वर विश्वाचा स्वामी आहे. तसा तो माझा सुद्धा स्वामी आहे. तो माझा व मी त्याचा हा दृढ निश्चय आणि श्रद्धा असेल तरच तो भक्त परमेश्वराचा अंश बनून जातो. आणि असे होण्यासाठी भगवंताने एक गूढ रहस्य प्रगट केले आहे, आणि ते असे आहे की विश्वाचे केवळ चैतन्यात रूपांतर करून जीवन संपवू नये, आणि स्थूल दृष्टीने व विषयभोग घेण्यासाठी जीवनाकडे पाहून पशुत्वाच्या पातळीवर सुद्धा जाऊ नये. आध्यात्मिक दृष्टीने ही प्रकृती म्हणजे सृष्टी चिन्मय आहे. अनंत रूपात, अनंत वेशात हे परमात्म्याचेच सगुण साकार सौम्य असे दर्शन होत आहे. या दृष्टीने विश्वाकडे पाहावे, त्यामुळे त्याचे स्वरूप बदलते, त्यामध्ये एकात्मता दिसते आणि विश्वरूपातच त्या चित सूर्याचे दर्शन होते. येथे ईश्वराचा अंश असणारा भक्त व विश्वरूपात व्यक्त झालेला भगवंत यात आनंदाचा, एकात्मतेचा, परस्परांमध्ये मिसळण्याचा भावप्रवाह सुरू होतो. यालाच तुकोबा आनंदाचे डोही, आनंद तरंग असे म्हणतात. जीवनातील विविध भाव म्हणजे त्या एकात्मतेच्या आनंदाचे आस्वादन असते. यालाच भक्ती असे म्हणतात. पती पत्नीमध्ये एकात्मता हवी, त्यामुळे परस्परांचा अहम प्रेमरसात विरघळून जातो. तेथे प्रकृती प्रतिकात्मक होऊन एकात्मतेचा आनंद भोगण्याचे साधन बनते. असे हे प्रेम किंवा ही एकात्मता सहस्रावधी प्राकृत प्रकारांनी अगदी सोपेपणाने आस्वादता येऊ शकते. यामध्ये सहवास, सहली, साहित्य, सौंदर्य, संवाद, संगीत, कला अशा अनेक तऱ्हेच्या भाववृत्तीतून प्रीतीचे आस्वादन घेता येते. आणि यासाठीच सर्व भावेन भजती माम असे भगवंत सांगतात. सर्व भावांनी व सर्व इंद्रियांनी एकात्मतेचे म्हणजे ईश्वराचे दर्शन व आस्वादन घेणे म्हणजेच ज्ञानवान व भक्त होणे. असा हा ज्ञानवान व भक्त कृतार्थ होतो. जीवनातील सर्व पुरुषार्थ त्याला प्राप्त होतात. जीवनास पूर्णता येते. सारे जीवनच परतत्व स्पर्शाने चिन्मय होऊन जाते. अभ्युदय व निःश्रेयस या दोन्ही त्याला प्राप्त होतात. येथे शास्त्र पूर्ण झाले. आपल्या जीवनाच्या सर्व समस्या या शास्त्राला धरून आपण सोडवाव्यात. जीवनाची खरी कलाही हीच आहे. जीवनाच्या या कलेला गीता योग असे म्हणते, म्हणून हे ब्रह्मविद्येतील योगशास्त्र सुद्धा आहे. पुरुषोत्तम योगाचा
15वा अध्याय इथे समाप्त झाला. इथे आपण थांबूया. श्रीकृष्णार्पणमस्तु. 15वा अध्याय म्हणजे पुरुषोत्तम योग. पुरुषोत्तम योग सांगून कर्ममय जीवनाला भगवंतांनी गीतेद्वारे पूर्णताच दिलेली आहे. सेवा करायची ती एका पुरुषोत्तमाची. आपण त्याचे सेवक आणि या सेवेसाठी ही संपूर्ण सृष्टीचं जणू काही साधन आहे असा विचार मनात एकदा दृढ झाला की मग आपल्या हातून निरंतर सेवा घडत जाते. सेवेचे दुसरे नाव भक्ती आहे आणि भक्ती म्हणजेच प्रेम सुद्धा आहे. मग ही सेवा प्रेममय होऊन जाते. तिच्यात सहजपणा येतो. त्यावेळी आपल्यातील मीपणा म्हणजे अहंकार निघून जातो आणि हरिपरायणता हेच आपले जीवन होते. मग कशाची चिंता उरत नाही. अर्थात ही सेवा करताना अव्यंग असा निर्मळ सेवाभाव मनात सतत असायला पाहिजे. कोणतेही काम छोटे किंवा मोठे नाही, ते भगवंताचेसाठी करायचे. आपण पोळ्याचे दिवशी बैलाची पूजा करतो. त्यामध्ये फक्त एकच दिवस पूजा करायची की काम झाले असे मात्र करू नये. तर तो बैलसुद्धा परमात्म्याचीच मूर्ती आहे हा भाव मनात ठेवायचा. येथे परस्पर प्रेमभाव निर्माण व्हावा लागतो. जीवनात ही दृष्टी आणायची. सेवा द्रव्य उत्कृष्ट व निर्मळ असायला हवे. अशा रीतीने कर्मामध्ये भक्ती मिसळली आणि मग भक्तीबरोबरच ज्ञानही एकरूप झाले की जीवनाचे अपूर्व असे रसायन तयार होते. शेवटी याच विचाराने भगवंताने आपल्याला अद्वैत सेवेच्या मार्गावर आणून ठेवले. ते अध्यात्माचे परमोच्च असे शिखर आहे. कारण इथे कर्म, भक्ती आणि ज्ञान एकरूप झाले आहेत. म्हणजेच जीव आणि सृष्टीचे एकरूप असे सुंदर मिश्रण तयार झाले आहे. आता कर्म आणि भक्ती, ज्ञान यातील विरोधच नाहीसा झाला, संपून गेला. अशा रीतीने ज्ञान, कर्म, भक्ती ही तीनही मिळून एक विशाल जीवन प्रवाह निर्माण झाला. तोच परिपूर्ण असा पुरुषोत्तम योग आहे. इथे सेवक स्वामी व सेवा द्रव्य एकरूप असून सर्व सृष्टीमध्ये भक्तिप्रेमाचा खेळ खेळावा असे भगवंत सांगतात. हा पुरुषोत्तम योग ज्याचे हृदयात बिंबला तोच खरा भक्त, त्याचीच भक्ती खरी. कारण याच भक्तीने परमेश्वराचे ज्ञान होते. इथे ज्ञान होणे व प्रेम वाटणे या क्रिया भिन्न राहत नाहीत. ती दोन्ही एकाच वस्तूची दोन नावे असतात. हे सर्व वेदांचे सार आहे. अनंत वेदांचे सुटसुटीत सार म्हणजे हा पुरुषोत्तम योग आहे. पण आपल्याला अशी गंमत वाटते की हा वेद आहे कुठे? तर तो प्रत्येक ज्याच्या पानांमध्ये वेद आहे असा हा या झाडांच्या पानापानात भरलेला आहे आणि तोच हा अश्वत्थ वृक्ष आहे असे या अध्यायात भगवंतांनी सांगितलेलं आहे. भगवंत सांगतात की तो वेद तुझ्या पोथीत लपलेला नाही, तो सर्व विश्वात सर्वत्रच फाकलेला आहे. तो अगदी वाहत्या झऱ्यातून, सद्ग्रंथातून, पाषाणातून किंवा प्रवचन ऐकून सुद्धा आपल्याला प्राप्त होतो. थोडक्यात तो वेद संस्कृत भाषेत नाही, तो संहितेत नाही, तर तो संपूर्ण सृष्टीत भरून राहिलेला आहे. आणि अशी प्रेममय सेवा केली तर तो आपल्याला सहजच दिसतो. विनोबाची प्रभाते कर दर्शनम ह्याचा एक फार सुंदर अर्थ आपल्याला सांगतात. ते म्हणतात की उठल्याबरोबर आपला तळहात पाहावा. सर्व वेद त्याच हातात आहे. सेवा कर असे तो वेद म्हणतो. काल हात श्रमला आहे की नाही, आज श्रमावयास तयार आहे की नाही हे पाहायचे. त्याला घट्टे पडले आहेत की नाही ते पहा. सेवा करून हात झिजले म्हणजेच ब्रह्मलिखित उघडते असा हा प्रभाते करदर्शनाचा अर्थ आहे. आता वेद म्हणजे कोठे आहेत? अरे ते तुझ्याजवळच आहेत. तुम्हा आम्हाला हा जन्मतःच प्राप्त झालेला आहे. मीच जिवंत वेद आहे. सर्व परंपरा आत्तापर्यंतची माझ्यात जिरली आहे. त्या परंपरेचे मी फळ आहे. त्या वेदबीजाचे फळ तेच तर मी आहे. माझ्या फळात अनंत वेदांचे बीज साठवलेले आहे. माझ्या पोटात वेद 5-50 पट मोठा झाला आहे असे विनोबाजी म्हणतात. सारांश, वेदाचे सार आपल्या हातात आहे. सेवा, प्रेम व ज्ञान यावर जीवन रचायचे. म्हणजेच हातात वेद आहे. मी अर्थ करीन तोच वेद, वेद बाहेर नाही. वेदांचा तो अर्थ आम्हाचीच ठावा असे तुकाराम महाराज म्हणतात. सर्व वेद मलाच जाणतात.
मीच सर्व वेदांचा अर्क पुरुषोत्तम आहे असे भगवंत इथे सांगत आहेत. हेच ते वेदांचे सार आहे. हा पुरुषोत्तम योग आपण जर जीवनात मुरवू शकलो तर केवढा आनंद होईल. मग तो पुरुष जे करतो त्यातूनच वेद प्रगट होतो असे गीता इथे सांगत आहे. या अध्यायात सर्व गीतेचे सार आहे. गीतेची शिकवण येथे पूर्णपणे प्रकट झाली आहे. तो जीवनात उतरवण्यासाठी सर्वांनी रात्रंदिवस झटायला पाहिजे. यापेक्षा दुसरे काहीच आपल्याला करायची गरज नाही आहे. हे सर्व हा वरील विचार मी विनोबाजींच्या पुस्तकातून इथे सांगितला आहे. यानंतर आपण ज्ञानदेवांनी या गीतेचे महात्म्य सांगताना फार सुंदर ओवी इथे दिलेली आहे. ते म्हणतात, तैसी हे गीता जाणीतल्या काय विस्मय मोह जावया. म्हणजे गीता जाणली तर मोह जाईल यात काही आश्चर्य नाही, पण आत्मज्ञानसुद्धा प्राप्त होते आणि आत्मस्वरूपसुद्धा त्यामुळे प्राप्त होते. धृतराष्ट्राचेच उदाहरण देत ज्ञानदेव म्हणतात, तसे पाहिले तर हा राजा हे सगळे कळण्यास खरं तर पात्र नाही आहे. त्याला अनधिकारी असे त्यांनी म्हटले आहे. पण हे गीता तत्त्वज्ञान संजयाचे तोंडून यावेळी त्यांनी ऐकले आणि ते त्यावेळी वाया गेले असं सर्वांना वाटलं. कारण ह्याला सांगून काय उपयोग आहे असं संजयही एक दोनदा म्हणाला होता. पण ते तसे झाले नाही. ते त्याला अंतकाळी उपयोगी पडले. म्हणून ज्ञानदेव सांगतात, तैसी श्रीहरी बत्रीची अक्षरे संजय सांगितली आदरे, तीही अंधू तोही अवसरे सुखिया झाला. कारण अंतकाळी त्याला हे सर्व तत्त्वज्ञान आठवले आणि मग त्याला त्याचं अंतकाळ जड गेला नाही असं ज्ञानदेवांनी 15व्या अध्यायात सांगितलेलं आहे. इथे आपण थांबूया.